नमस्कार मंडळी, हा ब्लॉग बनवण्याचं कारण की आम्ही पूर्ण परिवार निघालो आहोत महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी आद्य शक्तिपीठ म्हणजेच अर्धशक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. हे मूळ शक्तिपीठ आहे. तर मंडळी, बाकीचे महाराष्ट्रातील शक्तिपीठ कोणते हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया व्हिडिओला. तर मंडळी, आम्ही प्रायव्हेट गाडी करून धुळ्याला निघालो आहोत, कारण तिकडल्या नातेवाईकांना घेऊन देवीच्या दर्शनाला जायचे आम्ही ठरवले आहे. तर धुळे शहर हे आम्ही राहतो म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यामधील तालुका उमरगा येथून जवळजवळ 500 किलोमीटर आहे. संभाजीनगर या मार्गे आम्ही धुळ्याला जात आहोत. तर तुम्ही बघू शकता, गाडीमध्ये सगळी लहान मुले टाळ वाजवून, तर कुणी नाचत आहे तर कुणी मोबाईल बघत आहे. तर आता रात्रीचे 7:30 ते 8 वाजले आहेत, कारण हा प्रवास खूप मोठा आहे. आम्हाला धुळ्याला पोहोचायला 8 वाजले. आणि तुम्ही बघू शकता, नातेवाईकांनी रांगोळी काढून आमचं स्वागत केले आहे. तर थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्यानंतर 10 वाजता आम्ही सर्वजण जेवणासाठी बसलो. असे सगळे एकत्र भेटून जेवण्यात एक वेगळीच मजा असते. आणि आम्ही आल्यामुळे नातेवाईकही खूप खुश होते. जेवण झाल्यानंतर आम्ही रात्री 12 वाजता धुळ्यावरून वणीला श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी निघालो. तर धुळ्यावरून 140 किलोमीटर आहे. तर आम्हाला पोहोचण्यास 3 तास लागले. रात्री झोपल्यानंतर आम्ही तिथे थोडा वेळ आराम केला आणि पहाटे उठून सगळेच फ्रेश झालो. तर तुम्ही बघू शकता, लहान मुलांची मस्ती चालू आहे. तर मंडळी, समोर दिसलेले डोंगर हे भव्य दिव्य वणीगड आहे. तर या डोंगराच्या पोटाशी देवीचे मंदिर आहे. पायथ्याशी असलेल्या कुंडामध्ये आम्ही सर्वांनी हातपाय धुतले. सर्वप्रथम मारुतीरायाचे दर्शन घेतले आणि त्याच पाण्यामध्ये दिवा फूल अर्पण केले. आणि तिकडे अशा प्रकारे टिळा लावून आम्ही देवीच्या दर्शनास निघालो. देवीच्या पायथ्याशी असलेल्या महिषासुराचे मंदिर आहे आणि पायथ्याशी असलेल्या त्रिशूळाचे सुद्धा दर्शन घेऊन आम्ही मंदिरास निघालो. तर मंडळी, मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 450 ते 500 पायऱ्या आहेत. आणि आमच्यासोबत लहान मुले, वयस्कर माणसे असल्यामुळे आम्ही पायऱ्या चढून न जाता तिकीट काढून रोपवेने जायचे ठरवले. तर मंडळी, हा फर्स्ट टाईम रोपवेने मध्ये जायचा, बसण्याचा आनंद आम्ही घेणार आहोत आणि आमचा टाईमही वाचणार आहे. रोपवेने प्रवास करून अवघ्या 5 मिनिटावर गडावर पोहोचलो. हा एक वेगळाच अनुभव आहे. देवीच्या दर्शनाला गर्दीही खूप आहे. तर मंडळी, इथे गर्दीमध्ये मोबाईल, नैवेद्य, फुलाची हार, नारळ अशा अजून काही वस्तू असतील तर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे, कारण इकडे माकडांचा वावर खूप आहे. 3 ते 4 तास लाईनमध्ये उभे राहिल्यानंतर देवीच्या जवळ पोहोचलो. तुम्ही बघू शकता मंडळी, आणि पुजारी इथे बसून भाविकांसाठी पूजा पाठ करतात.
शकता मंडळी, देवीच्या समोर मोठा असा पितळ धातूचा सिंह आहे आणि मोठा त्रिशूळही आहे आणि पुजारी येथे बसून भाविकांसाठी पूजा पाठ करतात। चला तर मग थोडा वेळ देवीच्या मूर्तीबद्दलचा इतिहास जाणून घेऊया। या देवीची मूर्ती स्वयंभू आहे आणि देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप पाहायला मिळते। ब्रह्मदेवाच्या कमंडलापासून निघालेले गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी। येथील गाभाऱ्यात शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत। देवीची मूर्ती 9 फूट उंचीची आहे। ही मूर्ती सिंदुराने लेपलेली आहे। देवी सप्तशृंगी प्रत्येक हातात आयुध धारण केलेले आहे। देवीला 11 वार पैठणी किंवा शालू प्रकारातील साडी लागते व चोळी 3 वार खण लागतात। डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे। तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्याचे गाठलेले आहे। कमरपट्टा, पायात तोडे, अलंकार देवीच्या अंगावर पाहावयास मिळतात। देवीला डोळे भरून पाहून नैवेद्य दाखवले। थोडा नैवेद्य तिथे जमलेल्या माकडांना आम्ही खायला दिला। तर अशा प्रकारे आमचा सप्तशृंगी मातेचा दर्शन पूर्ण झाले। तर मंडळी, व्हिडिओच्या माध्यमातून सप्तशृंगी मातेचे दर्शन दाखवायचा हाच प्रयत्न होता। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। लाईक आणि तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, तसेच तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळून जातील। थांबूया इथेच, भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या।